नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत नेकलेस सेट वेडिंग कलेक्शन बघणार आहोत। आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे बरं का। आज आपण आलेलो आहोत तनिष्क ज्वेलरी ब्रँड यांच्या कोथरूड येथील ब्रांचमध्ये। त्यांच्याकडे खूपच सुंदर अप्रतिम कलेक्शन आहे। आपण बघता क्षणी पार म्हणजे त्याच्या प्रेमातच पडणार आहोत, इतकं सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे। यांचं स्टोर आहे कर्वे पुतळ्याच्या इथे शीतल हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर सक्सेस स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे, तिथे त्यांचं स्टोर आहे। चला तर मग आज आपण त्यांचं कलेक्शन एक्सप्लोर करूयात। आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा। तनिष्क म्हणजे विश्वास, गुणवत्ता आणि सुंदरतेचे प्रतीक। तनिष्क हा ब्रँड टाटा समूहाचा एक भाग आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच। त्यांचे अप्रतिम डिझाईन खूपच मनाला मोहून टाकतात। या स्टोअरचा कोथरूडचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्यू। नमस्कार, माझं नाव महेश, मी तनिष्क कोथरूडमध्ये आहे। आज आपल्याकडे काही वेडिंगचं नवीन कलेक्शन लॉन्च झालेलं आहे। मला असं वाटतं प्रत्येकाला आवडेल की लग्नामध्ये काहीतरी वेगळं असायला हवं आपण किंवा दिसायला हवं, तर तनिष्कमध्ये व्हिजिट करायला मला असं वाटतं प्रत्येकाने यावं आणि व्हिजिट करावं। सो खूप छान कलेक्शन लॉन्च झालेलं आहे। सो मग चला बघूया आपण नवीन कलेक्शन्स वेडिंगबद्दल। सगळ्यात आधी हा आपल्याला बघता येईल, हा अँटिक कलेक्शनचा आहे आणि टोटली हँडमेड आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जितकं डिटेलिंग्स तुम्हाला फ्रंट साईडला दिसत आहे हे टोटली हँडमेड आहे। एका गोल्डच्या मेटलवरती ह्याला बनवलं जातं आणि जितका हा फ्रंट साईडला दिसतोय अगदी तुम्हाला त्याच्या बॅक साईडला सुद्धा ती ज्वेलरी बघा। सो एजेस किंवा शार्पनेस नाही याच्यामध्ये, म्हणजे वेअर केल्यानंतर तुम्हाला जितकं कम्फर्टेबल हा फ्रंट साईडला दिसेल अगदी त्याच्या बॅक साईडला सुद्धा, म्हणजे हा कुठल्या ओढणी ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये अडकत वगैरे नाही। सो फुल आपण म्हणता येईल की ह्याला मास्टर क्राफ्टमनशिप आहे हे टोटली। आणि याच्यामध्ये रेड कलरचे डॉट्स दिलेले आहेत, हे जे तुम्ही बघता हे मीना आणि स्टोनचा कॉम्बिनेशन असतो त्याच्यामध्ये। आणि याला स्टार्टिंग ग्रामेज जर बघताय तुम्ही ऑलमोस्ट 68.3 म्हणजे ऑलमोस्ट 6 तोळ्यापासून ते तुम्हाला 8 तोळ्यापर्यंत भेटतंय। अगदी त्याच्यात एक सिमिलर आहे, ह्याला म्हणतात आपण गेरू फिनिशिंग मध्ये। हा टोटली याला पण रेड आणि ग्रीन कलर स्टोन्स आहे त्याच्यामध्ये। आणि हा सुद्धा तुम्ही बघाल तर हा मास्टर पीस आहे, बिकॉज हा एका गोल्ड मध्ये वन शॉट ज्वेलरी बनवली जाते। याच्यामध्ये सुद्धा बघाल तर अगदी बॅक साईडला बघा तुम्ही, ह्याची फिनिशिंग जी आहे ना ती सगळ्यात इम्पॉर्टंट असतो। आपण एखाद्या ज्वेलरीचा आत्मा किंवा गाभा जो म्हणतो ना, ह्या ज्वेलरीचा जो गाभा किंवा आहे तो हा पेंडेंट आहे, याला झुमकेज वगैरे। आणि हा सुद्धा जर तुम्ही ग्राम बघताय स्टार्टिंग सोलमट, हा सुद्धा तुम्हाला मिळेल 70 to 100 पर्यंत जाऊ शकतो। याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघताय तर हे झुमके आहेत, हे सुद्धा लाईट वेट ज्वेलरी आहे। दिसताना मात्र तुम्हाला हेवी वाटतात, पण तुम्ही बघाल सो हँगिंग मध्ये तर हेवी नाही आहे ऍक्च्युअल मध्ये, हे लाईट वेट ज्वेलरी आहेत। 87,000 22 कॅरेटचं खूपच सुंदर इयरिंग्स आहेत। वाव, ब्युटिफुल इयरिंग, ब्युटिफुल क्राफ्टमॅनशिप। प्लीज डू विजिट कोथरूड तनिष्क। अगेन तुम्ही हा एक बघू शकता, हा मॅट फिनिशिंग मध्ये आहे टोटली। याच्यामध्ये जर लेयर्स बघताय तर ऑलमोस्ट 4 लेयर्स हे माळ आहे। आणि हे हॉलो बीड्स आहेत, ह्याच्यामध्ये हेवी दिसतात तुम्हाला, बट हे टोटली इच प्रोडक्ट हा हॉलो बीड्स मध्ये आहे, हे बघा। सो हे मॅट फिनिशिंग टोटल। आणि याच्यामध्ये दुसरं बघाल तर हे टोटल डाय स्टॅम्पिंग, जे स्टॅम्पिंग वर्क्स असतात त्याच्यामध्ये। आणि हे पण साधारण जर तुम्ही ग्राम बघताय सो हा वाला जो पीस आहे हा 37.5 म्हणजे 3 तोळ्यापासून ते तुम्ही 4 तोळ्यापर्यंत बघू शकता। आणि हा जो लॉंग वाला आहे ओके, आणि हा जो लॉंग वाला आहे हा सुद्धा तुम्ही विथ इयरिंग बघू शकता। हा 74 ग्राम टू 100 ग्राम पर्यंत तुम्हाला इझिली बी अवेलेबल असतात ते। ओके, सो मला असं वाटतं आतापर्यंत पाहिलेल्या पीस मधला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात बेस्ट मास्टर क्राफ्टमनशिप जर बघायचं असेल सो मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा बेस्ट कारिगिरी तुम्हाला कुठेच मिळणार नाही। सगळ्यात फर्स्ट रिझन काय की हा एकत्वम कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये मल्टिपल कारिगिरीज तुम्हाला अवेलेबल दिसतील। सो हे जे छोटे छोटे बीड्स आहेत यांना म्हणतात गुजरातची स्पेशलिटी आहे, ज्याला म्हटलं जातं रस रवा। सो रवा वर्क आहे हे, आणि याच्यामध्ये मॅट फिनिशिंग आहे। आणि हे छोटे छोटे जे दिसतात यांना छोटे छोटे बॉल्स एकत्र कट करून 2 एकत्र शोल्डरिंग केलं जातं। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट याचा हे जर म्हणाल सो हे तुम्हाला दिसताना जेवढा हा सुबक कारिगिरी दिसते ना, सो इझिली हातामध्ये हा तुम्हाला पूर्ण सेट फोल्ड होतो। सो लाईट वेट ज्वेलरी बट लुक मात्र
कागदपत्र ह्याचा एकदम रिच आणि Rich येतं. आणि याचा जो हेरिटेज आहे एकदम तुम्ही हे नाही करताय ना. सो मास्टर पीस आहे हा थोडक्यात. मला असं वाटतं की याच्यापेक्षा बेस्ट कारिगिरी आतापर्यंत तुम्हाला कुठे नाही. मिळणार नाही बघायला. Yes, आणि अगेन मी परत रिपीट करेन की जितकं तुम्हाला मी सगळ्या ज्वेलरीमध्ये नेहमी दाखवत असतो की तनिष्कमध्ये वेगळं काय आहे. सो का तुम्ही इथे वेगळं बघायला येतं. सो हे कारिगिरी बिकॉज द एक प्रोडक्टची कारिगिरी प्लीज थोडंसं आणखी झूममध्ये बघाल तर तुम्हाला समजेल. सो नो ब्लास्टिंग, नो शोल्डरिंग्स किंवा नो एजेस, नो शार्पनेस. सो जेव्हा वेअर कराल ना तुम्हाला जो कम्फर्ट मिळेल ना सो कशामध्ये नाही मिळणार जो ह्या ज्वेलरीमध्ये अजिबात टोचणार नाही. बिलकुल नाही. सो एजेस नाहीये किंवा तुम्ही इथे बघू शकता. सो कुठल्याही ड्रेसमध्ये हे अडकत किंवा काही नाही. सो हे याच्यात येस. सो हे हटके आहे आणि याच्यात हे तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन झुमका. सो अप्रतिम लाईट वेट ज्वेलरी हे सुद्धा. आणि हे मॅट विथ इयरिंग मध्ये तुम्ही जर ग्राम बघाल ना सो ग्राम मला असं वाटतं 5 तोळ्यापासून येते. सो 50 ग्राम आहे ना बा. म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहेत अशा खूप हेवी ज्वेलरीज नाहीये त्या. आणि एक आपण बेंगोली कारिगिरी बघणार आहोत. हे आहे टोटली बेंगोली कारिगिरी. प्रत्येक म्हणतो की प्रत्येकाला आवडतं ना की लाईट वेट असावं आणि दिसायला हेवी दिसावी ज्वेलरी. सो हे त्यातलाच एक पार्ट आहे. जेव्हा तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये वायर वर्क दिसेल. हे सगळं जे म्हणतात ह्याला हे जे डिटेलिंग्स आहेत दिस इज अ वायर वर्क. आणि वायर वर्कमध्ये फायदा काय होतो की गोल्डचं मेटल्स तुम्हाला दिसतं ना हेवी दिसतात बट ऍक्च्युली ही ज्वेलरी लाईट वेट असते. आणि हे टोटल येल्लो गोल्ड आणि हाय ग्लोसी फिनिशिंगमध्ये आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी कारिगिरी ही टोटली हँडमेड आहे. हे सुद्धा याच्यामध्ये मशीन मेड्स नाहीये. सो अगेन परत आपण इथे जाऊया. सी इथे बघा हे सगळं शोल्डरिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कुठलाही पार्ट तुम्हाला असा ओबड दिसणार नाहीये याच्यामध्ये. हे सगळे पॅरलल आहेत डिझाईन्स जे हँडमेड असले तरी सुद्धा. हे त्याचे इयरिंग्स आहेत. हे बघा याच्यामध्ये छान अशा बकुळीची फुलाची डिझाईन आहे. याच्यामध्ये जर बघाल तर ही बकुळीची फुलं बनवलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि अगेन मी जसं म्हणालो की हे जे छोटे छोटे बीड्स आहेत त्यांना रसरवा म्हणायला जातात ना. सो गुजरातमध्ये ही कारागिरी पारंपरिक दृष्ट्या तिथे बनवलं जातात. सो ह्यांना रसरवा म्हणलं जातं. आणि हे जे आहे वायर वर्क आहे. रसरवा वायर वर्क ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून हे डिझाईन बनवलेलं आहे. अगेन इथे बघा साधारण याचं जे वेट जे म्हणता तुम्ही ऑलमोस्ट 5 तोळ्यापासून आहे हे सुद्धा. अगेन म्हणजे तुम्ही जे बघताय तो ऑलमोस्ट 5 तोळ्यापासून जे तुम्हाला सेट्समध्ये इझिली भेटते. अगेन इथे एक ज्वेलरी आहे तुम्ही याला बघू शकता. हे टोटली गेरू फिनिशिंग मध्ये आहे. ह्याच्यामध्ये हे जे स्टोन्स सारखे दिसतात तुम्हाला याच्यामध्ये इवन मीनाचा पण उपयोग केला जातो. अगेन हे जे म्हणतात यांना चाकोपारा म्हणलं जातं. हे बघा हे आहे कारिगिरी. याला चाकोपारा म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये सुद्धा इवन वायर वर्क यूज केलेला आहे याच्यामध्ये. आणि हा सगळा गेरू फिनिशिंग मध्ये आहे. आणि इथे बघा सो इथे सुद्धा तुम्हाला मल्टिपल कारिगिरीज दिसतील. आणि हा आपण क्रिसेंट मून सारखं जे म्हणतो ना अगदी सो ती कारिगिरी याच्यामध्ये. आणि हा लॉंग हार आहे. आणि याचं जर ग्राम बघताय तर हे सुद्धा तुम्हाला 7 तोळ्यापासून ते 100 ग्राम पर्यंत इझिली अवेलेबल आहे. याचं स्पेसिफिक किती आहे वजन? याचं 71 ग्रामचं आहे. तसं 71 ग्रामचं आहे. हा होता आजचा व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.